नमस्कार. 1,00,000 रुपये सोलरमध्ये लावले तर महिन्याला वीज बिलात नेमके किती पैसे वाचतील? हा प्रश्न जवळपास प्रत्येकाच्या मनात येतो नाही का? बरं, हा आकडा प्रत्येकासाठी थोडा वेगळा असू शकतो. पण आज आपण एकदम सोप्या गणितातून हेच समजून घेऊया की ही गुंतवणूक नेमकी किती फायद्याची ठरू शकते. म्हणजे बघा, फक्त बिल कमी झालं म्हणजे झालं असं नाही. आपण जे पैसे गुंतवले आहेत ते योग्य वेळेत परत मिळणंही तितकंच महत्वाचं आहे. चला तर मग बघूया की 1,00,000ची सोलर सिस्टीम खरंच एक स्मार्ट फायनान्शियल प्लॅनिंग आहे की नाही. चला मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी 1,00,000 रुपयांमध्ये आपल्याला साधारणपणे मिळतं तरी काय? तर आपल्याला मिळते 1 ते 2 किलोवॅटची एक ऑन ग्रिड सोलर सिस्टम. आता ऑन ग्रिड म्हणजे काय? घाबरू नका, अगदी सोपं आहे. हे सिस्टम थेट आपल्या घराच्या वीज मीटरला आणि हो, MSEBच्या मेन लाईनला जोडलेली असते. सगळ्यात महत्त्वाचं, यात बॅटरी नसते आणि म्हणूनच याचा खर्च कमी असतो. ओके, आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की ही सिस्टीम महिन्याला वीज बनवते तरी किती. तर बघा, आपल्या भागात कसा सूर्यप्रकाश आहे, हवामान कसं आहे यावर हे अवलंबून असतं. पण तरीही साधारणपणे 120 ते 240 युनिट्स वीज आरामात तयार होते. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवा, कारण आपलं बचतीचं सगळं गणित ह्याच आकड्यावर अवलंबून आहे. बरं, आता हे जे आकडे आहेत ना, ते आपण आपल्या घराच्या वापराशी जोडून बघूया. एका सामान्य मध्यमवर्गीय घरात महिन्याला किती वीज लागते? साधारणपणे 150 ते 250 युनिट्स. आणि आपली सोलार सिस्टम किती तयार करतेय? आठवतंय? 120 ते 240 युनिट्स. अरे वा! म्हणजे काय की आपल्या वापराची जवळजवळ सगळी वीज ही सोलारमधूनच तयार होऊ शकते. ठीक आहे, युनिट्स आता कळालं, पण पैशात किती बचत झाली हे कसं काढायचं? गणित अगदी सोपं आहे. फक्त 2 गोष्टी करायच्या आहेत. एक, सोलरने किती युनिट्स बनवले ते पाहायचं, आणि 2, त्याला आपल्या वीज बिलावर जो पर युनिट रेट आहे त्याने गुणायचं. समजा रेट आहे 10 रुपये आणि 150 युनिट्स तयार झाले, तर किती झाले? थेट 1,500 रुपयांची बचत. बघा किती सोपं आहे. आणि ऐका, ही बचत अजून वाढवण्याचा एक जबरदस्त मार्ग आहे. त्याला म्हणतात नेट मीटरिंग. आता हे काय आहे? समजा दिवसा सोलरने 100 युनिट्स वीज बनवली, पण आपण वापरले फक्त 70. मग उरलेल्या 30 युनिट्सचं काय? ते वाया जातात का? नाही, ते थेट ग्रिडला परत जातात आणि आपल्या अकाउंटमध्ये जमा होतात. म्हणजे आपली बचत अजून वाढते. इथे बघा, सोलर बसवण्याआधी आणि बसवल्यानंतर बिलात किती मोठा फरक पडतो हे लगेच लक्षात येईल. विचार करा, जिथे महिन्याला 2,000 रुपये बिल यायचं, तिथे ते आता थेट 400-500 रुपयांवर येऊ शकतं. हो, मान्य आहे की बिल पूर्णपणे शून्य होत नाही, पण एवढी मोठी बचत आपल्या खिशाला नक्कीच मोठा आराम देते. आणि ही जी महिन्याची बचत आहे ना, ती आपल्याला कदाचित लहान वाटेल. पण जेव्हा आपण या बचतीचा वर्षभराचा हिशोब करतो, तेव्हा लक्षात येतं की ही एक खूप मोठी रक्कम आहे. आपल्या वार्षिक बजेटमधला एक मोठा खर्च यामुळे नक्कीच कमी होतो. पण थांबा, एक महत्वाचा प्रश्न अनेकांच्या मनात येतो हा, की बाबा जर सोलार सिस्टीम एवढी वीज बनवतेय, तर मग आपलं वीज बिल पूर्णपणे झिरो का होत नाही? काहीतरी रक्कम का येतेच? याचं उत्तर आपल्या वीज बिलातच लपलेलं आहे. त्याचं कारण आहे स्थिर आकार, ज्याला आपण इंग्रजीत फिक्स्ड चार्जेस म्हणतो. आता हे काय असतं? तर बघा, वीज कंपनी आपल्याकडून मीटरचं भाडं, देखभालीचा खर्च आणि ग्रिडला जोडलेले राहण्याचा चार्ज घेते. आपण 1 युनिट वीज वापरली किंवा नाही वापरली तरी हे पैसे बिलात येतातच, आणि म्हणूनच बिल कधीच 100% शून्य होत नाही. आणि आता येतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे ROI. आपण जो 1,00,000 रुपये गुंतवलाय तो परत कधी मिळणार? तर साधारणपणे जी काही बिलात बचत होते त्यामुळे 5 ते 7 वर्षांमध्ये आपली पूर्ण गुंतवणूक वसूल होते. यालाच म्हणतात ब्रेक इव्हन पॉइंट. आणि खरी मजा तर यानंतर सुरू होते, कारण त्यानंतरची पुढची 18-20 वर्ष जी काही बचत होईल तो आपला निव्वळ नफा असतो. विचार करा. तर मग ही 1-2 किलोवॉटची सिस्टम नेमकी कोणासाठी परफेक्ट आहे? तर ज्यांचा घराचा वापर महिन्याला 150 ते 250 युनिट्सच्या आसपास आहे, ज्यांना बजेटमध्ये सोलरची सुरुवात करायची आहे आणि ज्यांना लगेच मोठ्या फायद्यापेक्षा पुढची अनेक वर्ष स्थिर बचत हवी आहे, त्यांच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. आणि हो, एक गोष्ट विसरू नका, छतावर चांगली, मोकळी आणि सावली नसलेली जागा हवी. म्हणजे थोडक्यात काय, तर ही एक छोटी गुंतवणूक आहे, पण जर प्लॅनिंग एकदम स्मार्ट असेल तर ती आपल्याला अनेक वर्षांपर्यंत स्थिर बचत नक्कीच मिळवून देते. तर मग आता विचार करण्याची वेळ आहे.
आपल्या घरासाठी पुढचं स्मार्ट पाऊल सोलर असू शकतं का? जर या संपूर्ण विश्लेषणातून आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर या माहितीला एक लाईक नक्की करा. जे मित्र किंवा नातेवाईक सोलर लावण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासोबत ही माहिती नक्की शेअर करा. आणि हो, अशा सोप्या आणि प्रामाणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.